आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड। महाड तालुक्यातील दासगाव परिसरातून पंचायत समिती गणासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत यांच्या पत्नी प्रेरणा जितेंद्र सावंत यांनी निवडणूक रिंगणात दमदार एंट्री केली आहे। प्रचारादरम्यान शिवसैनिक कार्यकर्त्यांसह जितेंद्र सावंत आणि प्रेरणा सावंत उपस्थित होत्या। दासगाव परिसरात प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। जनतेची कामे केल्याशिवाय आम्ही मत मागत नाही असे सांगत कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून दासगावमध्ये विविध विकास कामे करण्यात आल्याचे प्रेरणा सावंत यांनी नमूद केले। यावेळी जितेंद्र सावंत म्हणाले, मी पती म्हणून नाही तर एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे। खाडीपट्ट्यावर मंत्री भरतशेठ गोगावले यांचे विशेष प्रेम असून कोणतेही काम सांगितले की तात्काळ पूर्ण करतात। येत्या 9 तारखेला शिवसेनेचा बार वाजणार असून दासगाव पट्ट्यातून पंचायत समितीसाठी प्रेरणाताई सावंत आणि जिल्हा परिषदेसाठी मनसूरभाई ताज हे विजयी होतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। दासगाव पट्ट्यातील रस्ते, पाणीपुरवठा आणि वीज या मूलभूत सुविधांबाबत पुढील 5 वर्षांचा ठोस आराखडा काय आहे, काय सांगा? येत्या 7 फेब्रुवारीला 56 दासगाव गट उमेदवार आदरणीय मनसूरभाई ताज आणि 111 दासगाव पंचायत समितीचे उमेदवार मी स्वतः आहे। 7 तारखेचं जेव्हा आम्ही भागाभागातून फिरतोय, आज शिवसेनेच्या माध्यमातून आणि नामदार साहेबांच्या माध्यमातून ह्या दासगाव मतदारसंघामध्ये कोट्यावधीची कामं झालेली आहेत आणि इलेक्शन झाल्यानंतर जेव्हा 9 तारखेला आमची विजय मिरवणूक ही निश्चित आहे आणि नक्कीच त्याच्यानंतर जी उर्वरित जी कामं आहेत ती नामदार साहेबांच्या माध्यमातून आणि शिवसेना पक्षाच्या माध्यमातून विकासशेठ गोगावले साहेबांच्या माध्यमातून ही कामं आम्ही मनसूरभाई ताज असतील जिल्हा परिषदेचे उमेदवार, मी स्वतः असेल, निश्चित त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ते नक्कीच लोकांचे जे कामं आहेत ती पूर्णत्वास नेणार आहोत। नक्कीच माझा असा प्रश्न आहे की जनतेने आपल्याला निवडून का द्यायला? कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जेवढी कामं होत आहेत ती शिवसेना पक्षाच्या माध्यमातून होत आहेत, नामदार साहेबांच्या माध्यमातून होत आहेत। म्हणून खऱ्या अर्थानं की जो काम करतो त्याच्या पाठीशी जनता ही राहणारच आहे आणि शिवसेना पक्ष असा आहे की कोणालाही म्हणजे असं कमी लेखत नाही की सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा हा शिवसेना पक्ष आहे आणि नामदार साहेब देखील सर्व जसं म्हणतात की सर्व धर्म समभाव, प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम कोणी केलं असेल तर माननीय नामदार साहेबांनी केलेले आहे। निश्चित माझा दुसरा प्रश्न असा आहे की शेतकरी महिला बचत गट आणि तरुणांसाठी पंचायत समितीच्या माध्यमातून कोणत्या नव्या योजना किंवा प्रशिक्षण केंद्र सुरू करणार, आपण काय सांगा? निश्चित बचत गटासाठी निवडणुका झाल्यानंतर नामदार साहेबांच्या माध्यमातून आणि शिवसेना पक्षाच्या माध्यमातून जेवढ्या काही योजना ह्या शासनाच्या असतील त्या बचत गटामार्फत आम्ही नक्कीच देण्याचा प्रयत्न करू। की आपल्या सगळ्यांना माहिती की शासनाचं धोरण आहे की माझी एक महिला कशी सक्षम होईल आणि खरोखर बचत गट असतील त्या बचत गटाच्या माध्यमातून महिलांना कसा रोजगार मिळेल या हेतूनं नक्कीच आम्ही प्रयत्न करणार आहोत। नक्कीच मॅडम, आरोग्य उपकेंद्र, अंगणवाडी व शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी नेमके कोणते निर्णय व पाठपुरावा करणार, आपण काय सांगा? निश्चित म्हणजे पटसंख्या वाढण्यासाठी, पोषण आहारासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करणार आहोत आणि आरोग्यासाठी आम्ही प्रत्येक PSC मध्ये जाऊन त्याची निश्चित आम्ही पंचायत औषधांची देखभाल करणार आहोत। अगदी आता शेवटचा प्रश्न, शेवटच्या टप्प्यामध्ये सामान्य नागरिकांचे प्रश्न वेळेत सुटावेत यासाठी पंचायत समिती कार्यालयात पारदर्शक आणि तत्पर व्यवस्था कशी निर्माण करणार, काय सांगा? महाराष्ट्र शासनच्या मार्फत जे शासन आमच्या दारी ते जे उपक्रम राबवले गेले त्याच पद्धतीने आम्ही देखील की प्रत्येक घराघरापर्यंत जाऊन किंवा बचत गटापर्यंत जाऊन कशी शासनाच्या योजना लोकांपर्यंत कशा पोहोचवता येतील ह्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत। जनतेचा प्रश्न जनतेच्या मनातला असतो प्रत्येक वेळा, म्हणजे दरवेळी निवडून आल्यानंतर उमेदवार हे सदृश्य होतात, तर आपण सदृश्य होणार की जनतेचं काम करणार, काय सांगा? मागचे 8 वर्ष जेव्हा आपण ह्या दासगाव मतदारसंघामध्ये सत्ता म्हणजे आपण ह्या पदभारावर नसतानाही आपण चांगल्या पद्धतीने ह्या मतदारसंघात काम करत होतो।
लोकांच्या सुखदुःखात प्रत्येकाचे प्रश्न सोडवण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे. माझी जिल्हा परिषद, माझे पती माजी जिल्हा परिषद जितेंद्र सावंत साहेब यांच्या माध्यमातून आणि नामदार साहेबांच्या माध्यमातून, विकास शेठ गोगावले साहेबांच्या माध्यमातून आणि शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आम्ही बरीचशी लोकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न केलेला आहे आणि यापुढेही करणार आहोत. आम्ही कुठेही अदृश्य म्हणजे होणार नाही याची मी तुम्हाला इथे ग्वाही देते. धन्यवाद साहेब. आपलं स्वागत करतो माझे महाड या चॅनलमध्ये. अर्थातच सांगायला गेल्यानंतर आता आपण माजी जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहे. एकंदरीत आपल्या पत्नीला कशा पद्धतीत आपण मार्गदर्शन केलेलं आहे? अर्थातच प्रेरणाताई यांना मार्गदर्शन कशा पद्धतीत असेल? 2017ला सन्माननीय नामदार भरतशेठ गोगावले साहेब आणि विकास शेठ गोगावले साहेब यांच्या आशीर्वादाने या खाडीपट्ट्यामध्ये शिवसेनेचा पहिला जिल्हा परिषद सदस्य म्हणून इतिहास घडवला. त्याच्यानंतर 2017 ते 22 हा माझा जो कार्यकाल होता, तो कार्यकाल 22ला संपला जरी असला तरी आज 26 पर्यंत आम्ही असं समजलो नाही की एक जिल्हा परिषद सदस्यच नाही तर लोकांमध्ये गेले राजकीय क्षेत्रामध्ये 20-25 वर्षापासून ह्या भागामध्ये सातत्याने आम्ही लोकांजवळ संपर्कात आहोत. आता माझ्या सौभाग्यवतीला या दासगाव पंचायत गणाची उमेदवारी दिलेली आहे. त्याचप्रमाणे आमचे मनसूरबाई ताज यांना जिल्हा परिषदची उमेदवारी दिलेली आहे आणि तिकडे पाचकर मॅडम हिला पंचायत समितीची उमेदवारी दिलेली आहे. परंतु जरी उमेदवारी दिली असली तरी ह्या विभागाचं दासगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचं सन्मान्य नामदार साहेबांनी ह्या तिन्ही उमेदवारांना निवडून आणायची आणि निवडून आणल्याच्या नंतर हा मतदार सांभाळण्याची पूर्ण जबाबदारी ही माझ्यावर टाकलेली आहे. कारण आम्ही गेले कित्येक वर्ष लोकांच्या सुख असो, दुःख असो, विकासाच्या माध्यमातून असो, अडचणीच्या माध्यमातून असो, सातत्याने आम्ही लोकांमध्ये आहोत. आणि आता माझ्या सौभाग्यवतीच्या जी उमेदवारी दिली तिचं म्हणणं म्हटल्याच्या नंतर ती गेले 10 वर्ष आमच्या ग्रुप ग्रामपंचायत दाभोलमध्ये चांगल्या पद्धतीत काम केलेलं आहे. एकही डाग न लावता स्वच्छ आणि कोट्यावधीचा निधी तिच्या मार्फत आमच्या ग्रामपंचायत वाडी वस्तीवर कामं झालेली आहेत. त्यामुळे तिला एक कामाचा पण अभ्यास आहे, प्रशासक अभ्यास आहे. त्यामुळे नौका असं काय नाही. उद्या पंचायत समितीवर निवडून गेल्याच्या नंतर जर का यदा कदाचित साहेबांनी तिला पुढची स्वतः संधी दिली तर नक्कीच तालुक्यात सुद्धा ती काम करण्याची तिच्यात एक प्रबल इच्छा आहे. दुसरं म्हणजे तिने विधानसभा महिला संघटक म्हणून 2 वर्षापासून शिवसेना पक्षाची विधानसभा संघटक म्हणून सुद्धा काम चांगल्या पद्धतीत केलेलं आहे. त्यामुळं सन्मान्य नामदार साहेब आणि सन्मान्य विकासजी गोगावले साहेब आणि आम्ही असणारी सर्व जनता तिच्या पाठीशी आहोत. आणि मी एक तिच्या म्हणजे तिचा पती नाही तर एक मी शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून आणि मनसूरबाईच्या मागे आणि तिच्या मागे खंबीर असणार आहे. आणि उर्वरित जी विकास करायचा आहे आमच्या दासगाव खाडीपट्ट्याचा, तो झालेला विकास आणि राहिलेला विकास हा पूर्ण करण्याची जबाबदारी मी स्वीकारलेली आहे. निवडणुकी आता आम्ही तसं म्हणायला गेलं तर अंतिम टप्पा आलेला आहे. जो आमचा लोकांजवळ संपर्क होतोय, अति उत्साह लोकांमध्ये आहे की कधी 7 तारीख उजळते आणि आमच्या धनुष्यबाणाची दोन्ही बटणं दाबताय. हीच आपुलकी आता राहिलेल्या लोकांमध्ये. तर जिथे जाऊ तिथे चांगल्या पदी विरोधकांच्या बद्दल बोलायचं झालं तर मला वाटतं कित्येक ते फक्त इलेक्शन आलं तर लोकांमध्ये येत आहेत आणि आता मतं मागतायत. तर लोक तशी काय आता राहिलेली नाही. जो लोकांच्या संपर्कात आहे, जो लोकांच्या सातत्याने सुख दुःख विकासाच्या माध्यमातून असेल त्यालाच मतदान करू इच्छितात. आणि दुसरं एक गेल्या 5 वर्ष माझा जिल्हा परिषदचा कार्यकाल असो की ते आजच सांगून टाकतो तुम्हाला की एवढ्या वर्षात या खाडीपट्ट्यामध्ये माझ्या जिल्हा परिषदच्या कारकिर्दीत जेवढी कामं झाली अद्याप कुणाच्याही कारकिर्दीत तेवढी कामं झालेली नाही. हा माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळं लोकांनी केलेला विकास ह्याच जोरावर आमच्या आज पण लोकांना वाटलं होतं पुन्हा मी स्वतः जिल्हा परिषद सदस्य असेल तिकडे सुहेबबाई पंचायत समिती, परंतु आरक्षणामुळे आम्हाला थांबावं लागलं आणि मनसूरबाई सारख्याला एक आम्ही उमेदवारी दिली. पण नुसती उमेदवारी नाही तर निवडून आणण्यासाठी सुद्धा आम्ही त्याच्या पाठीशी ठाम आहोत. आणि आजच सांगू शकतो 7 तारखेला मतदान झाल्याच्या नंतर 9 तारखेला तुम्ही शिवाजी चौकात यायचं. तिन्ही उमेदवारांच्या गायात माला असतील आणि भरघोस मताने निवडून येतील याच्यात कुठली शंका नाही. सन्मान्य नामदार भरतशेठ गोगावले साहेब आणि विकासशेठ गोगावले साहेब यांच्या आशीर्वादाने ह्या खाडीपट्ट्यामध्ये आम्हाला जो विकास झालेला आहे त्याच जोरावर आम्ही ही निवडणूक लढणार आहोत. आमच्याकडे विजन आहे, केलेली कामं आणि करणारी कामं आणि लोकांना खात्री आहे. अरे एकदा नामदार साहेबांनी जो शब्द दिला, शब्द म्हणजे आम्ही कार्यकर्त्यांनी शब्द घेतो आणि साहेबांना सांगतो आणि आम्ही लगेच बसल्या बैठकीला
कार्यकर्त्यांना विचारतात आम्हाला आमचं एक काम झालं पाहिजे, आम्ही तिथल्या तिथं डिसिजन देतो आणि आम्ही साहेबांना सांगतो की आम्ही आता दासगावमध्ये गेलो होतो, तिथे हे काम आम्ही द्यायचं ठरवलंय, साहेब ओके. दुसरा विषय ना, आजपर्यंत कुठल्या कामाला किती रुपयाचा असो, लाखाचा असो, 50 लाखाचा असो, नाही करोडो रुपयाचा असो, एवढा निधी आमच्या खाडीपट्ट्याला साहेबांनी दिलेला आहे. अनेक कामं अजून करायची आहेत आम्हाला, तीही करतील एवढे आम्ही लोकांना विश्वास करी. आणि तुम्हाला माहिती आहे त्या दिवसाची आमची या गणाची जी सभा झाली, त्या सभेतच दाखवून दिला जनतेने की मोठ्या उत्साहाने रात्री 7 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत लोक उत्स्फूर्ततेने बसली होती. साहेबांचं अंतिम भाषण सुद्धा ऐकलं चांगल्या पद्धतीत, एकही माणूस खुर्चीतनं हल्ला नाही. त्याच्यातच ह्या आमच्या दोन्ही उमेदवार, इकडचे आणि पलीकडचे तिन्ही उमेदवार विजय होतील हा त्याच्यात शिक्कामोर्तब झालेला आहे. त्यामुळं आम्हाला केवळ नाही केवळ सन्माननीय नामदार भरतशेठ गोगावले साहेब आणि विकासशेठ गोगावले साहेब यांचा आम्हाला फार मोठा आशीर्वाद आहे. त्यामुळे आम्ही काही इलेक्शनला घाबरण्याचं आम्हाला कारण नाही, एवढं आज सांगतो. आणि आजच तुम्हाला सांगतो की 9 तारखेला फटाका आपल्याला चौकात लावायला तुम्हालाही आमंत्रण अर्ज करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मी शेखर सुरेश लुष्टे, दासगाव शाखा प्रमुख. जसं आमदारकीला भरतशेठ गोगावले यांना लीड दिला होता, त्याच्यापेक्षा जास्त लीड मनसुरबाई ताज आणि प्रेरणाताई सावंत यांना आम्ही मतदान करू. आणि आता जे आम्ही दासगावमध्ये रॅली फिरत आहे त्याबद्दल सर्व लोकांचा प्रतिसाद चांगला आहे आम्हाला, आणि आम्ही असंच त्या लोकांचा आम्हाला साथ राहील. शिवाजी महाराज की जय भवानी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिवसेना, वंदनीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा, एकनाथ शिंदे साहेबांचा, नामदार भरतशेठ गोगावले साहेबांचा, विकासशेठ आगे बढो, शिवसेना. ब्युरो रिपोर्ट माझे महाड, रायगड.